या मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ ज्येष्ठ नेते आपले माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब, माजी आमदार बाळासाहेबजी मुरकुटे साहेब, भाजपचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंगे पाटील, व्यासपीठावर सर्वच मान्यवर, आताच मनसेचे जिल्हा अध्यक्ष आणि भाऊसाहेबजी चौधरी, श्रीरामपूरहून आलेले आमचे मित्र दीपक अण्णा पटारे, प्रकाशजी चित्ते, सर्वच व्यासपीठावर तांबे साहेब, सर्वच व्यासपीठावर गायकर साहेब, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, लोखंडे साहेब 2 वेळेस या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून अतिशय चांगलं काम आहे त्यांचं. चर्चा अशी आहे की ते भेटले नाही इथपर्यंत ठीक आहे, परंतु प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अतिशय चांगलं काम त्यांचं आहे, मोठं काम त्यांचं आहे आणि म्हणून कामाला महत्त्व दिलं पाहिजे. ते देण्याचं काम आज ह्या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये चांगलं काम केलं म्हणून आज त्यांच्या प्रेमामुळं आज आपण या फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय चांगलं काम आहे त्यांचं. साहेबांनी काम केलं पण ते वाजवलं नाही. जर वाजवलं तरच कळतं लोकांना किंवा बाकीच्या गावातल्या यांना. ते वाजवलं नसल्यामुळं साहेबांचं काम कळलं नाही, परंतु काम खूप केलेलं आहे त्यांनी, मोठं काम आहे. गेले 10 वर्ष त्यांनी या मतदारसंघामध्ये असेल, इतर ठिकाणी असेल, निळवंडेसारखा प्रश्न मार्गी लावण्याचं काम ज्येष्ठ नेते मधुकररावजी देशमुख असतील, आपल्या शिर्डी आपलं राहता मतदारसंघाचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, यांच्याबरोबर राहून त्यांनी अतिशय मोठं काम या तालुक्याचं 2-3 तालुक्याचं काम मोठं केलेलं आहे. आणि म्हणून पुढच्या काळात सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून काही कामं करून घ्यायची आहेत. पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर प्रश्न आहे, हे सोडवण्याचं काम आपल्या सर्व नेत्यांकडून करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला विद्यमान खासदार लोखंडे साहेब यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने निवडून द्यायचं आहे. याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावं, एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. राज्याचे मुख्यमंत्री साहेब त्यांनी महिलांसाठी 50% एसटी प्रवासामध्ये सूट दिली. हे मोठं काम आहे. महिलांना बरोबर आहे ना? हां, एवढं मोठं काम ह्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं सुद्धा काम मोठं आहे. शेतकऱ्यांसाठी वर्षाला 12,000 रुपये देण्याचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून हे सरकारमध्ये आपण जे आत्ताचे आपले खासदार साहेब आहेत त्यांना परत आपण एकदा निवडून द्यायचं आहे. एवढी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.